संघ मंचर के सभी सदस्य आगे आइए। संघ की शाल ओढ़ाई जा रही है। जैन संघ मंचर की शाल ओढ़ाई जा रही है और इसके पश्चात अभी सिर्फ धर्म की शाल आएगी। चिराग भाई अरे घर की शाल चलो घर वाले सब आ गए वो शाल ओढ़ाने के लिए। घर वाले सभी आ गया हो। घर वाले आ गया हो। परिवार के लोग हाथ लगाओ। शाह परिवार के लोग अभी सब लोग पीछे हो जाओ। जिनका भी दर्शन हुआ सब लोग पीछे हो जाओ। साहेब काय करा इथे पायवर थोड़ा जरा जागा द्या कृपा करून सर्वांनी थोडी जागा द्या। गाड़ी में शाल बाकी रहे गाड़ी में अभी गाड़ी में डाल तक शॉट दे सकते हैं। शाह परिवार सभी हाथ लगाइए। किसी के दर्शन बाकी है तो कृपया आगे आइए। किसी के दर्शन बाकी अभी आगे कोई भी रोएगा नहीं, कोई भी हाथ जोड़ के हाथ ढक के सिर्फ एक ही भावना करना है क्या
सभी की आपसे प्रार्थना है परमात्मा की इस आत्मा को अपने बना दे। बस यही हमारा ख्वाहिश है, इच्छा है। ये आत्मा मंचर के मध्य के बिना भगवान की सतत ध्यान धारणा करते थे। खासकर मणिभद्र वीर की अमोस की उनकी तरफ से आगे जो होती थी 2 दिन पहले याद करके मरक की विकास करके मरक यहाँ पर पहुँचाया जाता था और उनकी होते हुए ऐसी आत्मा पवित्रात्मा परमात्मा सभी की हमारी प्रार्थना शांत रखो फक्त परमात्मा ये आत्मा का शांति मांगे ये बोलो पाए प्रेमती जऊ मागिए शरणों मरे साचो जे जीव आव्यो आप पाजे चरण मारपनावजो परमात्मा आत्मा में शांति साची आपजो परमात्मा आत्मा में शांति साची आपजो मनायो के करीबे जे गुण माने अवतरे या फूल में प्रभु जी आपनी भक्ति करे लक्ष्य 84 बंधनों ने लक्ष्य लईने नवी आप जो परमात्मा आत्मा में शांति साची आपजो परमात्मा आत्मा में शांति साची आपजो सत्संगति सुविचार में सत्कर्म नहीं पारसो जन्मो जन्म सत्संगति की तार पर उतारो आलोक में परलोक मात मेरे मरगे व्यापजो परमात्मा आत्मा में शांति साची आपजो परमात्मा आत्मा में शांति साची आपजो हमारे मोक्ष की सुख स्वर्ग नाशा ऐसे दीन की जो दुर्लभ देह मानवी हो जगत करवा बापसी साचो बतावी रूप से गुरु हृदय तब आवयो परमात्मा आत्मा में शांति साची आपजो परमात्मा आत्मा में शांति साची आपजो मोठी शांती मोठी शांती तेरा सर मत तेरा सर आगे कौन है आओ
पूजन तू बहिणी खातो लगेच आधे सज्जन हो तू थांबले ना तू आ जाओ बीच में हाथ लगाओ बीच में हाथ लगाओ तू आना एक साथ एक मिनट आराम से सत्य है अभी नहीं, वो नहीं, ठीक है, बस अभी नहीं बेटा, अभी नहीं
एक बसों पानी मत कोई भी काम आया पैर फटफट मत बात करता था
एक 2 मिनिट थांबो दीपेश ते बाकीला खांदा देणे बरोबर की आगे दिखाओ दे वन साइड आई ना वन साइड आओ आई गो चल ला रे आओ आगे गाड़ी रोड करो चलो हाथ लगाओ बीच में बाकी रहा लगा बीच में कट्टे हरियंतनाम 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 बैटरी हुई तो बड़ी बड़ा थोड़ा साइड आम्ही जातो आम्ही कृपा तुझावी आम्ही जातो कृपा तुझावी आम्ही जातो कृपा आम्ही जातो कृपा आम्ही जातो
श्रीरंग गीत वाढ वेळ झाला तुझा पांडुरंग हमारी पद्धत होती है।
लागती शरीरा ब्रह्मत्वेशी विरागत पुढीला शहा परिवाराच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी उपस्थित झालेले सर्व पै पाहुणे आपतेष्ट आमच्या जैन संघाच्या शान असलेल्या आदरणीय रजनीबेन प्रकाशभाई शहा वय 87 या आम्हा सर्वांना सोडून या लोकांची यात्रा करण्यास रवाना झाला. तसं पाहिलं तर बरोबर 1 वर्षापूर्वी 31 जुलै 2024 रोजी प्रकाशभाई आम्हा सर्वांना सोडून गेले. 1च वर्षाच्या या शहा परिवारावर दुसरं दुःख कोसळलेलं आहे. आदरणीय देवेंद्र शेठ, आदरणीय प्रीतम शेठ आणि त्यांची एक बहीण, तिघांवर जो हा आघात झालेला आहे, दुःखाचा डोंगर पसरलेला आहे, तर हा जो दुःख त्याच्यावर जे कोसळ आहे, या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर जनसमुदायाचे उपस्थित झालेला आहे. सर्वजण आपण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. परंतु एक सांगायची गोष्ट वाटते की आमच्या रजनीकाठी या एक लढे येते, तिथे सुद्धा त्यांची फार मोठी प्रेरणा आता तीर्थासाठी मिळत होती. आणि अशा आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक दादी काल आम्हाला सर्वांना सोडून निघून गेलेले आहे. म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा ऐकिला विकारी. खरोखर आईचं जाणं किती वेदनादायक असतं हे त्या सगळ्यांनाच माहीत असतं, पण आपण त्याची कल्पना करू शकत नाही. आदरणीय देवेंद्र शेठ आणि प्रीतम शेठ या दोघांवर आणि त्यांच्या बहिणीवर जे उत्कृष्ट असे संस्कार केले गेले, या एका मातेमुळे झाले. या माऊलीने फक्त त्यांच्यावरच नाही तर प्रत्येकाची ते विचारपूस करायचं आहे. प्रत्येकाला तू जेवलाय नाही, तू पाणी पे, चहा घे, जेवून जा, असं अक्षरपणे ही माऊली प्रत्येकाची विचारपूस करत होती. संपूर्ण परिवाराची काळजी घेणारी आणि जाता जाता शेवटपर्यंत हे कुठे गेले, ते कुठे गेले, ते कुठे गेले असं विचारत म्हणजे सर्वांची चिंता करण्याची अशी माऊली काल आम्हाला सोडून गेलेली आहे. मी माझ्या पुण्य परिवारातर्फे तसेच रोटरी क्लब मंचर, खेड आंबेगाव जुन्नर व्यापारी महासंघ, तसेच लाला बँक
राजवंगर सहकारी बँक, साईनाथ पतसंस्था, पराग मिलच्या संलग्न सौर दूध संस्था, पराग मिलचा सर्व स्टाफ, पीटी कंपनी, आंबेगाव तालुका पत्रकार महासंघ, मार्केट यार्ड कमिटी, मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळ पंढरपूर, रोटरी क्लब मंचर, पटेल परिवार मंचर, याप्रमाणे आंबेगाव तालुका किराणा व्यापारी संघटना, मंचर शहर व्यापारी संघटना, शरद बँक, सर्व स्टाफ, सर्व संचालक तसेच खरेदी विक्री संघ, सर्व जैन आपल्या इथे अनेक ठिकाणून जैन संघ उपस्थित झाले आहेत. जैन संघ गोडेगाव, संगमनेर, मुंबई, पुणे, नाशिक, लोणी, पारगाव, राजवडकर या सर्वांतर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. येथे सर्व पक्षीय पदाधिकारी पण उपस्थित झालेले आहेत. या सर्वांतर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. यानंतर डॉक्टर शाह श्रद्धांजली. रवई आमचे मेवणे प्रकाश शेठ यांना आपण अंतिम संस्कार देण्यासाठी या ठिकाणी आलो आणि फक्त 5-6 दिवसांचंच अंतर आणि त्यांच्या मागे ही आमची भगिनी रवाना झाली. थोडक्यात सांगायचं म्हणजे 31 जुलैला प्रकाश शेठ गेल्यानंतर आपल्या रिवाजाप्रमाणे रजनीबेन यांना त्यांचं दुःखमुक्ती करण्यासाठी आपल्या रिवाजाप्रमाणे आम्ही नाशिकला बोलवलं आणि 15 ऑगस्टच्या दिवशी त्या नाशिकला आल्या आणि आमचा संपूर्ण परिवार तिथं मालेगाव, नाशिक वगैरे सगळ्या ठिकाणचा गोळा झाला आणि 60 लोक होतो आणि अत्यंत खुशीने तिथे 4-5-8 दिवस राहिल्या आणि त्यानंतर गेल्या. त्यानंतर दुःख विरहाने म्हणा, आपले यजमान गेले म्हणून म्हणा, तब्येत त्यांची खालावत केली. परंतु त्यानंतर सुद्धा मुंबईहून त्या आमच्याशी आणि सगळ्या नातेवाईकांशी अत्यंत रोजच्या रोज फोनवर इतक्या गोडगोड बोलायच्या आणि त्यांची कन्या उज्ज्वला, नंतर देवेंद्रबाई, नंतर प्रीतम या सगळ्यांनी त्यांचं कर्तव्य केलं, त्यांनी सेवा केली. परंतु मी इथं खास उल्लेख करेन की देवेंद्रबाई यांची कन्या शब्दाली ही आणि 24 तास तिथं सिस्टर म्हणून असलेल्या भाग्यश्रीताई यांना मी खास आभार मानतो त्यांचे. त्यांच्या सेवेमुळे या मोठ्या आजारातून सुद्धा त्या 6 महिने तिथं आनंदाने जगल्या आणि आमच्या भाषेत, गुजरात्यांच्या भाषेत म्हणतात त्या लिलीवाडी मुकीने गया. याचा अर्थ त्यांच्या पायात लक्ष्मी होती आणि त्या प्रसादामुळे आज त्यांच्या मुलांनी एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं आणि त्या खुशी रवाना झाल्या. परवा अमावस्येच्या दिवशी नेमका मोकळा होता, मी त्यांना फोन लावला, म्हटलं ताई 15 ऑगस्ट जवळ आलेली आहे, गेल्या वर्षी तू 15 ऑगस्टला नाशिकला आली होतीस, रक्षाबंधन आपण केलं, आता मी परत तुला घ्यायला येतो, तू जरूर नाशिकला ये. तर तिने तिथे शब्दात सांगावं की हो तू घ्यायला मी येते असं म्हटलं आणि 48 तासात ती आम्हाला सगळ्यांना सोडून गेली. ही खंत आम्हाला शेवटी मनात राहील. तरी सुद्धा 87 वर्षाचं वय झाल्यानंतर जाणाऱ्या माणसाचं दुःख मांडण्यापेक्षा त्यांची शिकवण आणि गोड आठवणी आपण हृदयात ठेवाव्यात आणि त्यांचं स्मरण करीत इथून विदाय घ्यावी. सर्वांना नमस्कार आणि श्रद्धांजली. सर्व मुद्द्यांना नम्र विनंती, आपण आपल्या मनोगत थोडक्यातच व्यक्त करायचं आहे. यानंतर जैन संघ मंचतर्फे आदरणीय नरेंद्रनाथजी समदरिया, यानंतर राजारामभाऊ मानखेडे आपल्या मनोगत व्यक्त करतात. मयूर मिल, मयूर ट्रान्सपोर्ट यांच्यातर्फे श्रद्धांजली अर्पित झाली. मोठ्या गोष्टींची विचारपूस करणारी आमची भाभी, आमची माता रजनीबेन, आमच्यातून ते लोकातून ते परमेश्वरच्यांनी लीन झाल्या. दर अमावस्येच्या 2 दिवस आधी मंदिरामध्ये मणिपत्र वीरची अंगरचना करण्यासाठी त्यांचा फोन असायचा की अमुक वस्तू तुमच्याकडे पोहोचली का, अमुक वस्तू अजून काही कमी पडते का. बारीक साधिक गोष्टीसाठी अगदी मनपूर्वक आणि आत्मीयतेनं विचारपूस करणारी
ही आमची भाभी आज आमच्यातून आपल्यातून निघून गेलेल्या आहेत. परमेश्वराला एकच मागणी, हे परमेश्वरा या पवित्र आत्म्याला आपल्या चरणी जागा दे, चिर शांती दे, चिर शांती दे. जैन संघातर्फे आणि समदडिया परिवारातर्फे मी या आत्म्यात चिर शांतीसाठी प्रार्थना करतो. श्रद्धांजली अर्पित करतो. धन्यवाद. या उपस्थित शहा परिवाराचे सर्व पै पाहुणे, मित्रमंडळी, बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आमच्या मंचर शहरातील कैलासवासी श्रीमती रजनीबेन प्रकाश शहा यांचं काल दुःखद निधन झालं आणि आज त्यांच्या अंत्यविधीच्या निमित्तानं आपण सर्वजण शोक भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. आत्ताच या ठिकाणी प्रकाश शेट गेल्याचं 1 वर्ष होईल आणि त्याच्यानंतर या वर्षभराच्या अंतरामध्ये मातोश्री रजनीबेन आपण सर्वांना सोडून गेलेले आहेत. विशेषतः आमच्या मंचर शहरातील ही बाजारपेठ आणि या बाजारपेठेमध्ये जी काही जुनी जाणती मी सातत्यानं सांगत असतो की मंचर शहराला एकेकाळी वैभव प्राप्त करून देणारी जी काही माणसं होती त्यामध्ये प्रकाश शेट शहा, पन्नालालजी समदडिया, बाळासाहेब पंधारे ही काँग्रेसी विचारधारेवरती पहिल्यापासून एकनिष्ठ असणारी माणसं ही घराणी आणि त्या अनुसारून मंचर शहरामध्ये यांच्या शब्दाला, यांच्या वाक्याला एक वेगळ्या प्रकारचा दबदबा असायचा. आणि आज खऱ्या अर्थानं प्रकाश शेट असतील, मातोश्री रजनीबेन असतील, यांच्या पाठीमागे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा, विचाराचा वारसा घेऊन आमचे सहकारी मित्र देवेंद्रभाई शहा, प्रीतम शेठ यांनी खऱ्या अर्थानं संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे, पुत्र हो ऐसा वृंद त्याचा तिन्ही लोके जिंकला. देवेंद्रभाईंनी असं कार्य केलं की ज्या वेळेस आपल्या माता पित्यांना खऱ्या अर्थानं स्वाभिमानाने मान उंच होईल आणि समाजामध्ये छाती ठोकपणे सांगता येईल की माझ्या मुलाने असं कार्य केलेलं आहे की जे कोणीही करू शकत नाही. हजारो लोकांच्या उपजीविकेचं साधन या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं आणि प्रचंड दूरदृष्टीच्या माध्यमातून समाज व्यवस्था उभं करण्याचं काम देवेंद्रभाई आणि त्या सगळ्या परिवारानं केलेलं आहे. गेली 4-6 महिने कुटुंबामध्ये, घरामध्ये या माता बिछाणावर असताना देखील आमच्या नेत्राभाभी असतील, प्रीतीभाभी असतील, देवेंद्रभाई, प्रीतम शेठ आणि विशेष करून त्यांच्यावरती रजनीबेनचा जास्त जीव असायचा त्या अक्षाली, शब्दाली, स्तवन असेल, पूजन असेल, या सगळ्या नातवंडांनी देखील शेवटपर्यंत या मातेची अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे. मृत्यू हा कुणालाही चुकलेला नाही. वय वर्ष 87 आहे. तसं पाहिलं तर एक अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या नातवंडांपर्यंत सगळी प्रगती या मातेनं पाहिलेली आहे आणि हे सगळं पाहून एक आनंदरूपी आपली सगळी ही जीवनाची यात्रा त्यांनी संपवलेली आहे. परंतु तरी देखील आई वडील घरामध्ये त्यांचं अस्तित्व असणं, ज्याच्या घरामध्ये आई वडील नाही आहे त्यांना ती उणीव आयुष्यभर जाणवत असते. आता देवेंद्रभाईंनी कितीही कार्य केलं, कितीही उंचीवरती गेले तरी देखील घरातला एक कोपरा सातत्यानं रिकामा असणार आहे की ज्या आशीर्वादाचे हात सातत्यानं बहीणच्या पाठीशी असायचे, प्रीतम शेठच्या पाठीवरती असायचे. देवेंद्रभाई आणि आम्ही 10वी पर्यंत अतिशय एका वर्गामध्ये शिकलो. पुढे कॉलेजला ते कॉमर्स, आम्ही आर्ट. म्हणजे तेव्हापासून मैत्री कशी असते त्यांच्या माध्यमातून कुटुंबापर्यंत आलेले आमचे अतिशय जिव्हाळ्याचे, गौरवाचे संबंध आजपर्यंत त्यांनी ते जोपासायचं काम केलेलं आहे. म्हणजे या मातेचे संस्कार आणि त्या संस्काराची उंची घेऊन आजही ही मंडळी पुढे प्रवास करत आहेत. त्यांच्या जाण्यानं आमच्या मंचरकरांना निश्चित एक वेगळ्या प्रकारची पोकळी निर्माण झाल्यासारखं झालेलं आहे. मंचर शहरातील सर्व ग्रामस्थ, मंचर शहरातील सर्व संस्था आणि उपस्थित सर्वांच्याच वतीनं विनम्र अशी आदरांजली या मातेला अर्पण करताना थांबतो. ओम शांती. ओम. खेड तालुक्याच्या वतीने दिनेश शेठ ओसवाल.
जुन्नर तालुक्याच्या वतीने माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पांडुरंगजी पवार साहेब बोलते. पवित्र अशा मुक्तिधामामध्ये स्वर्गीय श्रीमती रजनीबेन प्रकाश शाह यांच्या अंत्यविधीच्या निमित्ताने उपस्थित असलेले शाह परिवाराचे मित्रपरिवार उत्कृष्ट नातेवाईक श्रीमती रजनीबेन शाह यांचे काल वृद्धापकाळात निधन झाले. खरं तर शाह परिवाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज ह्या शाह परिवाराने आपले देवेंद्र शेठ शाह असतील की ज्यांनी शरद सहकारी बँकेच्या माध्यमातून तसेच गोवर्धन समूहाच्या माध्यमातून आपल्या शाह परिवाराचे मंचर शहराचे नाव जागतिक पातळीवर पोहोचवलेले आहे. आमच्यासारख्या सहकार्याचे कार्यकर्त्यांना देवेंद्र शेठ शाह यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळत असते. आम्ही त्यांचा कायम सल्ला घेत असतो. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याच्या जडणघडणीत देवेंद्र शेठ शाह यांचे खूप मोठे योगदान आहे आणि अशा मातेच्या पोटी असे पुत्र जन्माला यावे. खरोखर ती माता धन्य झाली असेल. त्यामुळे अशा मातेच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना जे दुःख झालेले आहे त्या दुःखातून सावरण्याची ताकद त्यांना मिळो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी माझ्या वैयक्तिक ओसवाल परिवारातर्फे तसेच खेड तालुक्यातील तमाम आम जनतेच्या वतीने राजगुरुनगर सहकारी बँकेचे सर्व सेवक संचालक त्यामध्ये माझ्याबरोबर आलेले राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र सांगोर तसेच आमचे मार्गदर्शक भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेशभाऊ कौदरे यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. लाला बँकेचे चेअरमन आदरणीय युवराज शेठ बांधखेले व त्यांच्या सर्व मित्र परिवार लाला बँकेतर्फे श्रद्धांजली अर्पित झाली. कपिलेश्वर महाराजांच्या पुण्यपावन भूमीमध्ये आपल्या मंचर शहरामधील एक आदर्श माता वैकुंठवासी रजनीबेन प्रकाश शेठ शाह यांच्या अंतिम संस्काराच्या निमित्तानं त्यांना आदरांजली आपण समर्पित करीत आहोत. या निमित्तानं शाह परिवाराचे सर्व नातेवाईक सर्व मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर हा परिवार आपल्या सगळ्यांना एक जवळचे नातेवाईक जवळचे मित्र व्यावसायिक म्हणून अतिशय सुपरिचित असा परिवार आहे. माझा आणि या परिवाराचा शरद सहकारी बँकेचे चेअरमन देवेंद्र शेठ शाह यांचा आणि माझा 1985 सालापासून अतिशय जवळचा संबंध आला. देवेंद्र शेठ त्यावेळेला भारत ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाला सुरुवात केलेली होती आणि त्यावेळेला आमच्या परिसरामधल्या सगळ्या ज्या दूध संस्था आहेत त्या दूध संस्थांना भुसा या कंपनीमार्फत यायचा आणि प्रत्येक महिन्याला देवेंद्र शेठ आमच्या परिसरामध्ये येऊन त्या दूध संस्थांच्याकडनं चेकचं त्या ठिकाणी कलेक्शन करायचे. आणि त्यावेळी देवेंद्र शेठला मी पाहिलं आणि आज यशाच्या शिखरावर गेल्यानंतर सुद्धा देवेंद्र शेठला मी जवळून पाहतो. परंतु आई वडिलांनी दिलेली शिकवण आईने केलेले संस्कार हे माणसाला समाजामध्ये वागायला कसं शिकवतात याचं मूर्तिमंत उदाहरण देवेंद्र शेठ आणि प्रीतम शेठच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. एवढ्या मोठ्या व्यवसाय देवेंद्र शेठने या ठिकाणी आपल्या भारतामध्ये नाही भारताच्या बाहेर आशिया खंडाच्या परिसरामध्ये ज्यावेळेला उभा केला त्यावेळेला आपले पाय नेहमी जमिनीवर त्या ठिकाणी ठेवून आलेल्या सगळ्या लोकांना त्यांचं म्हणणं समजावून घ्यायचं. त्यांना काय मदत करता येईल ती मदत त्या ठिकाणी करायची. ही जी शिकवण आपल्या आईने आपल्याला दिलेली होती ही शिकवण आजपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी चालू ठेवलेली आहे. माझी या कुटुंबाने या निमित्ताने एवढीच विनंती राहणार आहे की आपले वडील गेल्या वर्षी गेले आपली माता आज त्या ठिकाणी गेलेली आहे परंतु आईवडिलांनी आपल्याला जे संस्कार दिले ते संस्कार पुढं आपल्या पुढच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी त्याचं जतन करण्याचं त्यांच्या मनामध्ये समाजाबद्दल जी काही स्वप्न होती ती स्वप्न करण्याचं कार्य तुमच्या हातून व्हावं एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. रजनीबेन यांच्या परमपवित्र आत्म्याला चिरशांती लाभावी अशी आपल्या सर्वांच्या वतीनं जुन्नरमधून आमचे रमेश शेठ भुजबळ या ठिकाणी आले गुलाब शेठ नेहरकर आहेत विनायकराव तांबे आहेत जुन्नर तालुक्याचे माजी लोकप्रिय आमदार अतुल शेठ बेनके साहेबांच्या वतीनं आणि तमाम जुन्नरकरांच्या वतीनं अतिशय नम्रतापूर्वक भावपूर्ण आदरांजली समर्पित करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. हरिओम तत्सत. यानंतर मुंबई व्यापारी असोसिएशनतर्फे प्रवीणभाई पारमार भीमाशंकर सहकारी साखर कारखाना तसेच विलास शेठ तनपुरे विश्व हिंदू परिषद आंबेगाव तालुका यांची श्रद्धांजली अर्पित झाली आहे. आदरणीय शाह परिवार प्रफुल्लभाई शाह हम लोग स्वर्गीय रजनीबेन प्रकाश भाई शाह जो न केवल देवेंद्र भाई प्रीतम भाई उर्वशी बेन के माताजी नहीं थे बल्कि पूरे मंचर गांव की एक माँ थी दादी थी जिसने पूरे मंचर गांव को
अपने प्रेम और स्नेह से सींचा था, वो अचानक इस फानी दुनिया को अलविदा कहकर स्वर्ग लोक सिधार गए। लेकिन उनकी बातें, हंसमुखा स्वभाव, हर पल सबकी मदद करना, किसी को भी नाराज न करना और सबका दिल जीत लेना, यह एहसास जीवन भर उनकी याद दिलाता रहेगा। आप गए हमारा साथ छोड़कर माता जी, मगर मोहब्बत और प्यार सदा हमारे साथ रहेगा। आपको भूल न पाएंगे हम कभी, ये रिश्ता सदा अमर रहेगा। पवन, पानी और प्रकाश भगवान ने पूरी दुनिया को बिना किसी स्वार्थ के भरपूर दिया है, लेकिन उसकी कीमत हमें तभी महसूस होती है जब उसमें से एक का भी कुदरत से मिलना बंद हो जाता है। उसी प्रकार से आपके अचानक अदृश्य हो जाने से शाह परिवार को ही नहीं बल्कि पूरे मंचर को, गोवर्धन परिवार को आपकी कमी का एहसास होता रहेगा। आज हम सब मिलकर भगवान को सच्चे मन से प्रार्थना करते हैं कि शाह परिवार को इस दुख को सहन करने की शक्ति दे। यूं तो जीने के लिए हम सब लोग जिया करते हैं, मृत्यु के पहले मरते हैं हजारों, लेकिन जिंदगी उसी की होती है जो मर के भी जिया करते हैं। ऐसी महान आत्मा को हम तहे दिल से भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करते हैं और परमात्मा में विलीन होकर मोक्ष मार्ग पर अग्रसर बने, यही हमारी सबकी अंतःपूर्वक मनोकामना है। उपसर्गा चयम्यांतिम चित्तन्ते विघ्नवल्लय मना प्रसन्नता मेति पूज्य माने जिनेश्वरे सर्व मंगल मांगल्यम सर्व कल्याण कारणम प्रधानम सर्व धर्माणाम जैनम जयति शासनम, जैनम जयति शासनम। यानंतर माजी आमदार आदरणीय पोपटरावजी गावडे साहेब बोलतील। शिरूर तालुक्यातील अनेक प्रकाश भाऊ पवार साहेब, मानसिंगजी पाचनकर साहेब तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित आहेत। सर्वांच्याच वतीने आदरणीय माजी आमदार पोपटरावजी गावडे साहेब व्यक्त करते। मातोश्री कैलासवासी भावी यांच्या दुःखद निर्णयाने या कुटुंबावरती काही प्रचंड दुःख कोसळलेलं आहे। या दुःखात सहभागी होण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अनेक क्षेत्रात अनेक मान्यवर मंडळी उपस्थित, नातेवाईक, मित्रमंडळी, विशेषतः राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील आणि अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत। अशी सर्व उपस्थित बंधूंनो, खऱ्या अर्थानं मंचर गावामधलं नव्हे तर या परिसरातलं एक शहा कुटुंब, एक आदर्श कुटुंब आहे आणि हे शहा कुटुंब आदर्श घडवण्याचं काम या मातोश्रीने केलं। आपले देवेंद्रभाई, प्रीतमभाई, त्यांचं सगळं कुटुंब ज्या वेळेला उद्योग क्षेत्रामध्ये भरारी घेत असताना सामाजिक राजकीय क्षेत्रात सुद्धा तितकंच योगदान देणारे देवेंद्रभाई यांना घडवण्याचं काम या मातेने केलं। एक आदर्श कुटुंब, आदर्श पुत्र, आदर्श सगळी फॅमिली आणि त्या फॅमिलीतून ही माता गेलेली आहे। दुःख मोठं आहे, परंतु निसर्गाच्या नियमाप्रमाणे जन्माबरोबर मृत्यू ठरलेला आहे। त्यांच्या जाण्याने जे दुःख शहा परिवाराला झालेलं आहे ते सहन करण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना द्यावी, त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी अशी परमेश्वराची प्रार्थना करतो। शिरूर तालुक्यातल्या आम जनतेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माहिती। यानंतर दोनच महत्वाच्या श्रद्धांजली अर्पित होणार आहे आणि नंतर कार्यक्रमाची पसायदाराने सांगता होईल। यानंतर राज्यमंत्री या आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, म्हाडाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील साहेब आपल्या भावना व्यक्त करतील। आज आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं आदर्श माता रजनीबेन शाह यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित आहे।
आपल्या मंचर शहर परिसर जिल्हा आणि या संपूर्ण पट्ट्यामध्ये प्रसिद्ध असलेले घर उद्योग क्षेत्रामध्ये आणि विशेष करून शेतकऱ्यांच्या जीवनाशी संबंधित असणाऱ्या उद्योगामध्ये ज्यांनी गेले अनेक वर्ष काम केलं, मंचर शहर आणि परिसराच्या जडणघडणीमध्ये ज्या घराचा महत्त्वाचा सहभाग होता, असे शहा कुटुंबीय आणि त्या कुटुंबातील आमचे सहकारी देवेंद्र शेठ शहा यांचा आणि माझा त्यांच्या कुटुंबाचा माझा जवळजवळ गेले 30-35 वर्षापासून जवळचा संबंध आहे. त्या घरामध्ये अनेक वेळा जाणे येण्याचा मला प्रसंग आला आणि एकंदरीत पाहिलं मी जवळजवळ 40-50 वर्षापासून आपण सगळेजण पाहतोय पूर्वीची मंचरची बाजारपेठ आणि या मंचरच्या बाजारपेठमध्ये शहा कुटुंबियाचे कपड्याचं दुकान आणि त्या माध्यमातून विविध व्यवसायामध्ये त्यांनी पदार्पण करून सगळ्या लोकांना ज्यांना ज्यांना काही अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याचं काम त्यांनी केलं. मी तर म्हणेल आपल्या सगळ्या परिसराच्या वतीनं देवेंद्र शेठ शहा आणि त्यांच्या कुटुंबियाचं त्यांच्या उद्योग क्षेत्राचं मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे की आपल्यातलाच एक व्यक्ती आज जगाच्या बाजारपेठेमध्ये त्या व्यवसायामध्ये नाव कमवतं, मंचरचं नाव मोठं होतं. म्हणून आज त्यांच्या घरामध्ये गेल्या वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं, यावर्षी त्यांच्या मातोश्री गेल्या आणि ही खऱ्या अर्थानं त्या कुटुंबावर खूप मोठी दुःखाची कुऱ्हाड कोसळली. म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या जनतेच्या वतीनं या कुटुंबियाच्या दुःखामध्ये सहभागी होता एवढेच मी या ठिकाणी श्रद्धांजली वाहून थांबतो. धन्यवाद. यानंतर राज्याचे माजी गृहमंत्री माजी सहकार मंत्री आंबेगाव तालुक्याचे आमदार आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब हे श्रद्धांजली व्यक्त करतील व शहा परिवारातर्फे सर्वांचे ऋण व्यक्त करतील. दुःखी अंतःकरणाने जमलेले सर्व बंधू आणि भगिनी, आज थोर माता रजनीबेन प्रकाश शहा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. मी सुरुवातीलाच उपस्थित सर्वांच्या वतीनं या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्याला परमेश्वरानं सद्गती द्यावी अशा प्रकारची प्रार्थना करतो. तसं पाहिलं तर हे शहा कुटुंब या कुटुंबाचा या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये एक मोठा वाटा आहे. आमच्या कुटुंबाचे आणि शहा कुटुंबाचे गेल्या 4 पिढ्यांपासून संबंध आहेत. माझे वडील कैलासवासी दत्तात्रय वळसे पाटील यांचा देवेंद्र शेठचे आजोबा बाबूलालजी शहा, प्रकाश शेठ शहा, देवेंद्र शेठ आणि प्रीतम शेठ शहा आणि आता त्यांची सगळी मुलं, असा हा 4 पिढ्यांचा संबंध आहे. खरं
तर एक अल्पसंख्याक कुटुंब, परंतु व्यापाराच्या माध्यमातून समाजाची सेवा करायची आणि म्हणून कपड्याचा व्यवसाय करताना, सोने चांदीचा व्यवसाय करताना, सराफीचा व्यवसाय करताना शेतकऱ्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी पुरवण्याचं काम मग बीटी कंपनीच्या माध्यमातून असेल किंवा शेतकऱ्याला आवश्यक असणारं बटाट्याचं बियाणं हे थेट प्रकाश शाह आणि माझे वडील दत्तात्रय वळसे पाटील हे दोघेही सिमल्याला जाऊन बटाट्याचं बियाणं या भागातल्या शेतकऱ्याच्या साठी त्या ठिकाणी आणायचे आणि हा सगळा पारंपरिक व्यवसाय करत असताना त्यांनी या तालुक्यामध्ये शेतकऱ्याची आर्थिक अडचण दूर व्हावी म्हणून शरद सहकारी बँकेची स्थापना केली. शरद सहकारी बँकेचे चीफ प्रमोटर हे प्रकाश शाह आणि आमचे दादा हे दोघे जण होते आणि त्याच्यामधून आज ही शरद सहकारी बँक आपल्या तालुक्यामध्ये उभी राहिलेली आहे आणि या बँकेचं नेतृत्व सुद्धा गेल्या काही वर्षापासून देवेंद्र शेठ हे स्वतः करतायत आणि सामान्य माणसाला मदत करायची भूमिका घेत आहेत. पण त्याहीपेक्षा या मातेच्या पोटी जन्माला आलेल्या या सुपुत्रांनी या तालुक्यामधला जर दुष्काळ हटवायचा असेल तर कमी पाणी उत्पन्नाचं साधन नाही अशा परिस्थितीमध्ये दुधाच्या धंद्याला प्रोत्साहन दिलं आणि आज 15 लाख लिटरपेक्षा जास्त दूध दररोज गोवर्धनच्या माध्यमातून मग इथला प्लांट असेल, साऊथचा प्लांट असेल किंवा त्यांचा गायींचा प्रकल्प असेल, या सगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक बदल घडवण्याचं काम त्यांनी केलं. कुठलीही आणीबाणीची परिस्थिती असो, 2 उदाहरणं मला या ठिकाणी सांगितली पाहिजे की ज्या वेळेला माळींची घटना घडली त्यावेळेला मी विधानसभेचा अध्यक्ष होतो आणि मी मुंबईवरून इथं पोहोचेपर्यंत देवेंद्र शेट्टी इथून जे तिथं काम करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी जेवण पाठवलं, त्यांच्यासाठी पाणी पाठवलं, त्यांच्यासाठी तिथं जे प्रेत निघतायत ती विल्हेवाट लावण्यासाठी सरपंच पाठवलं. जे जे आवश्यक आहे ते कुठल्याही प्रकारच्या सूचना न देता स्वतःच्या मर्जीने स्वतःची सगळी टीम वापरून त्याच्यामधून त्या माळींच्या सगळ्या आदिवासी बांधवांच्या पाठीमागं उभं राहण्याची भूमिका या कुटुंबाने घेतली. कोविड सारखा प्रसंग ज्या वेळेला आला त्यावेळेला आपल्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, पॉलिटेक्निकमध्ये 1000 बेडचं हॉस्पिटल उभं करून त्या ठिकाणी आपल्या कोविडमध्ये सापडलेल्या बांधवांना एक आधार द्यायचं काम, मदत द्यायचं काम, ट्रीटमेंट द्यायचं काम, त्यांचे जीव वाचवायचं काम ज्या अनेक अधिकाऱ्यांनी, सहकाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी केलं आणि त्यांना सगळ्यांना जेवण देण्याचं काम सुद्धा त्यांनी त्यांच्या डेअरी मार्फत त्या ठिकाणी केलं. त्यावेळेला हा अतिशय हे मोठं जास्त योगदान आहे आणि असं हे कुटुंब दिवसेंदिवस नवीन नवीन व्यवसायामध्ये जाऊन आणि विशेष करून शेतकऱ्याशी संबंधित याच्यामध्ये जाऊन
दुधापासून निघणारे बाय प्रॉडक्ट्स किंवा आणखीन बाकीचे काही पदार्थ असतील ते नुसते देशातच नाही तर देशाच्या बाहेर सुद्धा अनेक बाजारपेठांमध्ये आज त्यांनी प्रवेश त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून ही सगळी मंडळी समाजाची सेवा करतात. जैन लोकांसाठी एक लहरेला एक म्हणजे सगळ्यांनाच त्याचा उपयोग होणार आहे. एक भक्तितीर्थ मोठं जवळजवळ 100 कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे खर्च करून त्या ठिकाणी भक्तितीर्थ उभं केलं जात आहे आणि त्याच्यामधून एक जैन समाजाचं एक सर्वात मोठं असं तीर्थ या आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये उभं करण्याचं काम देवेंद्र शेठ आणि त्यांचे बंधू प्रीतम शेठ वगैरे करतात. आज पराग शेठ आपल्यामध्ये राहिलेले नाही परंतु हे दोन बंधू त्यांची भगिनी या सगळ्यांनी या मातेची खूप सेवा केली. सुनांनी सेवा केली. मग प्रीतीभाभी असतील नेत्राभाभी असतील यांनी सगळ्यांनी सेवा केली. अक्षाली शब्दाली त्यांची बाकीची मुलं बाकीच्या सगळ्यांनी या मातेची सेवा करण्याचा हे केलं आणि ही माता सुद्धा तितक्या 87 वर्षाच्या दीर्घ आयुष्यामध्ये आज आपल्याला या ठिकाणी सगळ्यांचं समाजाचं गावाचं सगळ्यांचं भलं कसं होईल याची चिंता सतत करत असायच्या. कुटुंबाची चिंता तर प्रत्येकाला असतेच परंतु समाजाची चिंता करण्याचं काम त्यांनी आजपर्यंत केलं. हा इतिहास आहे या कुटुंबाचा. सांगण्यासारख्या गोष्टी अजून खूप आहेत परंतु जैन समाजामध्ये दशकऱ्याचा कार्यक्रम नसतो त्यामुळं त्यावेळेला काही कोणाची भाषणं वगैरे काही होत नाही. उठाणं असतो त्याच्यामध्ये सुद्धा फक्त देवाची भक्ती आणि शांतता एवढंच असतं. त्याच्यानंतर 10वा नाही 13वा नाही महिन्याचा कार्यक्रम नाही वर्षाचा कार्यक्रम नाही काही नाही. कारण जैन समाजातले लोक कुटुंबातली एखादी ज्येष्ठ व्यक्ती गेली तर त्याला प्रेत यात्रा म्हणत नाही त्याला आनंद यात्रा म्हणतात आणि अशीच ही या मातोश्रीची आनंद यात्रा आज इथपर्यंत येऊन पोहोचली आणि आपण सगळ्यांनी त्यांना हा जो निरोप दिला त्यांचं हे योगदान समाजाने शेवटपर्यंत लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. या कुटुंबाचं योगदान लक्षामध्ये ठेवलं पाहिजे एवढंच मी या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात मी शाह परिवाराच्या वतीनं आपणा सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि सगळ्यांनी श्रद्धांजलीसाठी काही सेकंद या ठिकाणी उभं राहावं अशी विनंती करतो. त्याच्यानंतर पसायदान होईल आणि पसायदानानंतर हा कार्यक्रम संपेल. विश्वात्मके देवे देने वागिल तोषावे दोषोनि मद जावे पसाय दाहे देखांची व्यंकटी सांडो सवा सत्कवी अतिहारो उभा बरबरे करो मैत्रांचे सूर्यांचे नियतारो विश्वस्वधर्म सूर्यतारो दुर्देवांजिल तुतेलारो प्राणी ईश्वर
बसावो हे वरी ज्ञानदेव सुखिया झाला हे वरी ज्ञानदेव सुखिया झाला हे वरी ज्ञानदेव सुखिया झाला हरि ओम शांति शांति शांति। सभी मेहमानों के लिए एक सूचना है, उठाने का कार्यक्रम आज ही शाम को 5 बजे, आज दोपहर 5 बजे आराधना भवन में होगा। उठाने का कार्यक्रम आज ही 5 बजे आराधना भवन में होगा, इसका सभी लोग ध्यान रखें। जैन संघ अवसरी इतनी भी श्रद्धांजलि है।
Mm-hmm.